नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे। थंबनेलवरनं तुम्हाला कळलं असेल की आज आहे फूड व्लॉग। म्हणजे आज रात्रीच्या जेवणामध्ये आमचा बेत होता। बऱ्याच दिवसांपासून ठरत होतं आमचं की चायनीज बनवायचं आहे, पण त्याला मुहूर्तच लागत नव्हता। बऱ्याच वेळेला काही जणांचे उपवास असायचे, काही जण कधी कधी फेस्टिवल असायचे आणि काही वेळेला वेळच मिळायचा नाही, उशीर व्हायचा। आणि प्रेफर करतो आम्ही नूडल्स किंवा चायनीज कुठल्याही हेवी गोष्टी खात असताना की रात्री थोडंसं लवकर व्हावं, म्हणजे जेणेकरून त्रास होणार नाही। तर त्यामुळे मग आज खूप दिवसानंतर प्लॅनिंग झाला फायनली की चायनीज बनवायचं आहे म्हणून। मग इकडे मी एका साईडला नूडल्स पूर्ण बॉईल करून घेतले होते। तेल टाकून एक 20 मिनिट मी ते बॉईल होऊ दिले। छान शिजून झाल्यानंतर ते चाळणीमध्ये टाकले, त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं, त्याला वरतून पण तेल लावलं का तर ते स्टिकी व्हायला नको म्हणून। आणि चायनीज सोबतच हक्का नूडल्ससोबतच विचार केला की व्हेजी सूप होऊन जाऊ द्यात म्हणून, कारण सगळे व्हेजिटेबल्स अवेलेबल तर होतेच घरी। आणि हे सगळ्यात फेवरेट सूप आहे माझं। मी बाहेर गेल्यानंतरही जास्ती सूप वगैरे नाही घेत, पण घरी बनवलेला हा जो पूर्ण व्हेजिटेबल्स वगैरे टाकून बनवलेला सूप आहे, खूप टेस्टी होतो। आणि याच्यामध्ये मी ॲड केलेले इन्ग्रेडियंट्स तुम्हाला सांगते की फ्लावर टाकलेला आहे, टमॅटो आहे, गाजर आहे, नंतर तुमच्याकडे जर मशरूम अवेलेबल असेल तर तुम्ही आवर्जून मशरूम टाका, कॉर्न टाकू शकता। मी याच्यामध्ये ॲक्च्युली विसरले होते शिमला मिरची टाकण्याची, त्यामुळे मग परत मी शिमला मिरची कट करून नंतरच्या वेळेला टाकली। त्यानंतर वरतून आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे ब्लॅक पेपर पावडर असेल तर 1 ते 2 तुमच्याकडे काळी मिरी असेल तर ती पण तुम्ही कट करून बारीक करून टाकली तरीही चालेल। याला फोडणी नाही टाकली तरी चालतं, पण आता जस्ट आम्ही त्याला थोडंसं तडका मारलेला आहे। पण खरं सांगायचं तर हे फक्त उकडून ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स घेतल्या ना तुम्ही, त्यामध्ये काळं मीठ टाकायचं, त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर टाकायची आहे आणि हे सगळं बॉईल करून इतकी मस्त टेस्ट लागते। आणि सगळे व्हेजिटेबल्स असल्यामुळे ते हेल्दी पण होतं। तर माझा फेवरेट सूप आहे हा व्हेजी सूप म्हणून। आणि सगळ्यात शेवटी त्यामध्ये ॲड करायचं टेस्टसाठी फक्त मॅगी मसाला, जो की मला फेवरेट आहे, त्याने एक वेगळीच टेस्ट येते याच्यामध्ये। सो त्यामुळे सगळ्यात शेवटी आपल्याला ते मॅगी मसाला त्यामध्ये ॲड करायचा आहे। वेल इथे सूप तर रेडी झालेलाच आहे। त्यानंतर मग हक्का नूडल्सला फोडणी टाकण्यासाठी घेतलेला आहे। तर फोडणी म्हणजे काय, फक्त तेल घात आणि बोलण्यामध्येच मी सूपमध्ये चाट मसाला टाकायची विसरलेली होते, म्हणजे टाकलेला होता बट तेवढं प्रमाण नव्हतं। त्यामुळे मग परत दुर्गाने त्यामध्ये थोडासा चाट मसाला ॲड केला आहे आणि टेस्ट करून पाहिलं तर ते म्हणाले की चाट मसाला अजून लागेल, टेस्ट येत नाही आहे। त्यामुळे मग परत चाट मसाला सूपमध्ये ॲड केला। आणि इकडे सगळे इन्ग्रेडियंट्स माझे फ्राय करून झालेले आहेत। फुल पॉवरवरती सगळे इन्ग्रेडियंट्स मस्त फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये सगळे सॉस ॲड करायचे आहेत। फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस असू शकतो, सोया सॉस असू शकतो, रेड चिली सॉस आहे, त्यानंतर आहे शेजवान चटणी आहे। हे सगळं तुम्हाला त्यामध्ये टाकायचं असतं। ते सगळं छान फुल पॉवरवरतीच होऊ द्यायचं असतं आणि त्यानंतर मग त्यामध्ये नूडल्स ॲड करायचे। तरी खूप सोपे वाटतात, म्हणजे बाहेर जर तुम्ही लहान मुलांना घेऊन गेला तर त्यामध्ये तेल कधीचंही वापरलेलं असतं किंवा सॉसचं प्रमाण जास्त असतं बऱ्याच वेळेला। आणि भरपूर वेळेला असं होतं की ते खूप ऑइली असल्यामुळे मुलांना त्रास होतो त्या गोष्टीचा। आणि कधी कधी ते बॉईलसुद्धा नीट केलेलं नसतात, ते खूप रबरसारखी टेस्ट येते नूडल्सला बाहेर जेव्हा आपण खाऊ घालतो मुलांना। त्यापेक्षा घरी बनवा, एका महिन्यातनं एकदा खूप झालं। काही खूप हेल्दी नाही आहे ही गोष्ट की आपण खाऊ घालणं घरी, पण जरी झालं तरी पण घरी बनवलं तर जास्त चांगलं आणि टेस्ट पण छान होते। आणि मुलांना आपल्या हातून आपण थोडे फ्रेश व्हेजिटेबल्स कट करून टाकतो, तर त्यामुळे ते थोडंसं हेल्दी तरी ॲटलिस्ट आणि वरतून घालायची आहे कांद्याची पात, फ्रेश कट केलेली कांद्याची पात वरतून घालायची आहे। आणि त्यानंतर थोडंसं कॅबेज पण वरतून घालायचं आहे कच्चं, त्याची टेस्ट अजून छान लागते। पत्तागोबी टाकतो
इथे सूप पण रेडी झालेला आहे आणि नूडल्स पण रेडी झालेले आहेत. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग नक्की आवडेल. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. नूडल्स खूप इझी आहेत. आणि पुन्हा एका छानशा व्लॉगमध्ये परत आपण एकदा भेटूयात. आणि प्लीज जर चॅनलवरती जे कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा. कसे झाले? पुन्हा एकदा छानशा व्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय. टेक केअर. सांग ना काव्या कसे झालेत?